नमस्कार, मी सारिका साळुंखे। आजकाल रील्स बघून तुम्हाला कळलंच असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून काय वाद सुरू आहेत। खरं तर मला असं वाटतंय ना, हे खूप आधीपासून सुरू करायला हवं होतं। जर काही आधीपासून सुरू झालं असतं तर आज महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठी भाषा घडाघडा बोलू लागला असता। कुठेतरी आपणच ह्या लोकांना डोक्यावर घेऊन बसलो असं नाही का वाटत? म्हणजे बघा ना, आज मुंबईमध्ये कित्येक ब्रोकर असो, फ्लॅट ओनर्स, बिल्डर्स, इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डिरेक्टर्स, हिंदी सिरियलच्या सेटवर असणारे ईपी पासून ते स्पॉट दादापर्यंत सगळे लोक बाहेरून आलेलेच आहेत। पण त्या बाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईमध्ये आपली जागा एवढी मजबूत करून ठेवली आहे ना, आमच्यासारख्या मराठी कलाकारांना लिटरली असं प्लीज काहीतरी काम असेल तर सांगा, लिटरली असं भीक मागितल्यासारखं काम मागावं लागतं, तरी नाही मिळत आम्हाला काम। आज मी किती सारे हिंदी ऑडिशन्स दिलेत, तरी मला आजपर्यंत एखाद्या हिंदी सिरियल मध्ये नाही मिळालं काम। आज बाहेरून आलेले आर्टिस्ट मुंबईमध्ये येऊन स्टार झाले, त्यांनी स्वतःचे फ्लॅट्स पण घेतले, स्वतःच्या गाड्या पण घेतल्या, पण मराठी कलाकार हा स्ट्रगल करतच राहिला। अरे ते कास्टिंग डिरेक्टर का देतील मराठी लोकांना काम? ते त्यांच्या बिहारी, राजस्थानी, पंजाबी, गुजराती मुलींनाच काम देणार, ते का देतील ना मराठी मुलींना काम? बरं, आम्हाला का रिजेक्ट केलं जातं माहितीये? की आमचा हिंदीचा टोन चांगला नाही म्हणून। का आम्ही कधी हिंदी शिकलोच नाहीत का की आम्हाला हिंदी येत नाही? अरे त्यांना आम्हाला काम द्यायचंच नसतं, त्यांना त्यांच्या लोकांना सपोर्ट करायचा असतो ना। बरं, कधी मराठी माणूस म्हणून कधी मराठी कलाकाराला किंवा मराठी माणसाला सपोर्ट केलात? आज तुम्ही बॉलिवूड स्टारच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसाला भयानक गर्दी करता, पण कधी गेलात का मराठी कलाकाराच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला? खूप क्वचितच लोक जात असतील। काही लोकांना माहित पण नसेल की मराठी दिग्गज कलाकार कुठे कुठे आणि कसे राहतायत। आज महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर, लक्ष्मीकांत बेर्डे सर, अशोक मामा, स्वप्नील जोशी सर, असे कित्येक बरेच मराठी कलाकार आहेत। त्यांनी मराठी इंडस्ट्रीला 101 चांगले मूवी दिलेत, पण आज त्यांनाच मराठी लोक ट्रोल करतायत। अरे किती दिवस आपणच आपले पाय खेचत राहणार आहोत? आज मराठी माणसाला थिएटरमध्ये जाऊन मराठी मूवी बघायलाच लाज वाटते। काय तर म्हणे की मराठी प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स चांगल्या लेवलचा मूवी बनवत नाहीत, चांगली स्टोरी आणत नाहीत। अरे कसे आणतील ते चांगली स्टोरीज, मोठ्या लेवलचा मूवी? तो मूवी थिएटरमध्ये रिलीज व्हायच्या आधीच तुम्ही ट्रोलिंग करून आपली नको असलेली मतं मांडून त्या मूवीचा पूर्ण कचरा करून टाकता, त्या प्रोड्युसरला बिचाऱ्याला लॉस मध्ये टाकता। कसे ते काढतील मोठ्या लेवलचे, मोठ्या बजेटचे मूवी? अरे तुम्ही मराठी मूवी पाहायला सुरुवात तरी करा। बाहेर आपण मग महाराष्ट्रात नारे लावू की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीच बोला, आणि थिएटरमध्ये जाऊन आपण हिंदी मूवी बघत असेल तर कसं चालेल ना? हे थांबलं पाहिजे कुठेतरी। आजपर्यंत तुमच्यापैकी किती लोकांनी ठरवलंय की बॉलिवूडच्या मूवीमध्ये मराठी कलाकारच नसतील तर आम्ही थिएटरमध्ये जाऊन हिंदी मूवी बघणारच नाही? कोणीच नसेल ठरवलं, मला माहिती आहे ना। आज आपण बाहेर हिंदीचा तिरस्कार करत असलो तरी थिएटरमध्ये जाऊन आपण हिंदी मूवीज बघतो, मग आपण बाहेर जे नारे देतो त्याला काय अर्थ आहे ना? अरे मराठी कलाकाराला, मराठी मूवीजला प्रेम देऊन तर बघा। ते प्रोड्युसर्स का नाही काढणार? एकदम संजय लीला भन्साली लेवलचा मूवी काढतील ना, का नाही काढणार ते? तुम्ही त्यांना प्रॉफिट मिळवून तरी द्या। आपल्याला आपली मराठी भाषा जिवंत ठेवायची आहे ना, मग ती सगळ्याच बाजूंनी आपल्याला जिवंत ठेवावी लागणार आहे, फक्त बाहेर नारे देऊन चालणार नाहीये। बॉलिवूडच्या प्रत्येक मूवीमध्ये ॲटलिस्ट 4-5 जरी मराठी कलाकार दिसले ना चांगल्या चांगल्या भूमिकेत, तरी आपली मराठी भाषा, मराठी लोक पुढे जातील। त्या बाहेरून आलेल्या लोकांना जेव्हा समजेल ना, दिसेल ना त्यांना जेव्हा की महाराष्ट्रात फक्त मराठी मूवीज चालतायत हिंदीपेक्षा जास्त, तर ते झक मारून त्यांचे हिंदी मूवी सोडून आपल्या भाषेवर मूवी बनवायला सुरुवात करतील। तर प्लीज तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या लोकांना सपोर्ट करा, आपल्या मराठी कलाकाराला सपोर्ट करा, आपली मराठी भाषा आपण जिवंत ठेवूयात सगळ्या बाजूंनी। ठीक आहे, धन्यवाद।